या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गणेशा फिजिओथेरपी क्लिनिक, सायटिका, टेनिस एल्बो, फ्रोझन शोल्डर, पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी, लकवा, सेरेब्रल पाल्सी, गरोदरपणातील व्यायाम व नंतरचे व्यायाम, लहान बाळांचे विकार, सांधे बदलानंतरचे व्यायाम, सर्व प्रकारच्या हाडांच्या आजारावर तज्ञ डॉक्टर प्रांजली संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले जाते। एक वेळ अवश्य भेट द्या। क्लिनिकचा पत्ता श्री गणेशा फिजिओथेरपी क्लिनिक, 60 फुटी रोड जवळ, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहत आपण येवल्यातून। मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी वादळात नुकसान झालेल्या जखमींच्या कुटुंबियांना दिलेल्या शब्दाची पूर्तता केली आहे। येवला तालुक्यातील देवळा येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पाऊस व वाऱ्यामुळे बबन जाधव, प्रल्हाद खामकर, उमेश जाधव या शेतकऱ्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले होते। या घटनेची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस करत घराचा संपूर्ण खर्च व जखमींच्या उपचाराचा खर्च उचलण्याची जबाबदारी दर्शवली होती। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं हा संपूर्ण खर्च करण्यात येईल असं आश्वासन दिले होते। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी वैद्यकीय मदत कक्षाचे संतोष खैरनार तसेच तालुकाध्यक्ष साहेबराव मडवई, शहराध्यक्ष दत्त निकम, बाळासाहेब लोखंडे, मकरंद सोनवणे, अशोक काळे, बाळासाहेब काळे, देवीदास निकम, संजय पगारे, भाऊसाहेब धनवटे, सुमित थोरात आदींच्या माध्यमातून जाधव कुटुंबियांचा निवारा पुन्हा उभा करत मदतीचा हात दिला। या प्रसंगी जाधव कुटुंबियांच्या वतीनं मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ व दिलीप खैरे यांचे आभार मानण्यात आले। SK9 येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट, येवला। ठीक आहे, तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, काय असेल ना त्याचा आपण हे करू, पत्रे वगैरे सगळं व्यवस्थित करून तब्येतीची अगोदर काळजी घ्या। गेल्या 8 दिवसापूर्वी येवला तालुक्यामध्ये अतिवृष्टी होऊन वादळ वारं अतिशय जोरात झाल्यामुळं येवला तालुक्यातील देवळाणे या गावातील वस्तीवरती जास्त हवा आल्यामुळं पत्र्याचे घरावरती पत्रे उडून गेले। खूप या ठिकाणी नुकसान झालं। परंतु ही बाब लक्षात आल्यानंतर या महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब, त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याचे माजी खासदार समीरजी भुजबळ साहेब, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप अण्णा खैरे यांनी ह्या घटनास्थळी पाहणी करून ताबडतोब त्या घराची डागडुजी करून नवीन पत्रे त्या ठिकाणी चॅनल सहित प्लास्टर करून वरांडे टाकून अतिशय त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची त्या रहिवाशांना कोणत्याही प्रकारची इथून पुढे इजा होणार नाही याची काळजी घेतलेली आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी घराची दुरुस्ती करून आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करून देण्यात। ह्या वादळी वाऱ्यामध्ये या घरातील दोन महिला, एक पुरुष, लहान 3 बालकं जखमी झाले होते। त्यांचं आदरणीय साहेबांनी, समीर भाऊंनी, दिलीपांना खैरे असतील यांनी सर्वांनी CT स्कॅन करून त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचे अंदरसूलमध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्या ठिकाणी त्यांना आता घरी सोडण्यात आलेला। चक्रीवादळ आलं, घराचे पत्रे उडाले, ते नंतर माननीय भुजबळ साहेब, नंतर दिलीपांना खैरे आणि त्याचे समीर भुजबळ साहेब यांनी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली। जखमी व्यक्तीनं दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं, त्यांचा खर्च पण केला आहे। घराचे पूर्ण पत्रे उडाले होते, त्याची डागडुजी करून दिली आहे। आता काय तसं नाही, पण सर्वांचे आम्ही आभारी मानतो। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस, प्युअर व्हेज मल्टी क्युझिन रेस्टॉरंट, लक्झरीज AC रूम, बॅनक्वेट हॉल, ओपन टेरेस रेस्टॉरंट। ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस, नगर मनमाड महामार्ग, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला।